नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत शिलोड गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे लोकप्रतिनिधीसह तहसीलदार तसेच तलाठी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप 30 मे 2018च्या तक्रारीवरून दिसून येत आहे। शिलोड येथील श्री मारुती संस्थांची शिलोड येथे जमीन आहे, तसेच त्याच गावातील शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात जमीन आहे। तेव्हा मान्सून पूर्व या जमिनीकडे जाण्याचा मार्ग हा नाला तसेच जडू नदीतून जाणे-येणे करावे लागते। तेव्हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्या शेतालगत गावाकडे येण्याचा मार्ग हा पूर्ण पाण्याने साचलेला असतो। 17 एकर जमीन असणारे जवळपास 30 ते 40 शेतकरी हे आपला जीव धोक्यात टाकून पेरणी करून पोटाची उपजीविका भागवतात। असे असताना येथील शेतकऱ्यांनी पावसाळ्यात एक गत काही वर्ष अगोदरपासून रस्ता हा सर्वे नंबर 2 मधून असल्याने जाणे करत होते, परंतु सावंगा येथील शेतकरी यांनी तो रस्ता बंद करून त्यांच्या शेतातून जाण्यास मनाई केली। तेव्हा श्री मारुती संस्थानचे अध्यक्ष रामदास तांबसकर तसेच त्याच गावातील रवी डांगे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी वहिवाट करण्यासाठी आमच्या हक्काच्या शेतात आम्हाला न्याय व रस्ता देण्याची मागणी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे 2018ला तक्रार केली आहे। तेव्हापासून तर आज रोजीपर्यंत कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे। यांनी लक्ष न दिल्याने त्यांनी मते मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार दिली आहे, परंतु जो शेतकरी राष्ट्रीय मदत करतो त्याच शेतकऱ्यांच्या तक्रारीला अधिकारी केळाची टोपली दाखवत आहे। एकीकडे नागरिक म्हणतो तलाठी आमच्या सेवेसाठी, तहसीलदार आमच्या सेवेसाठी अशी नेहमीच जनमानसात चर्चा असते, परंतु कोणताच अधिकार हा तक्रारीवर योग्य न्याय देताना दिसत नाही, असे मत येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे। तुमचं नाव काय? रामदास सदाशिवराव तांबसकर, अध्यक्ष मारुती संस्थान शिलोडा। अच्छा, या गावामध्ये या नदीचं जवळजवळ डिसेंबर जानेवारीपर्यंत नदीच्या मधात पाणी 5 फूटच्या वर असते। इथून कोणतंही वाहन जात नाही। काय करीता आम्ही आमदार, खासदार आणि इतर तहसीलदार यांच्याकडे सगळी याची माहिती पुरवलेली आहे, परंतु अजूनपर्यंत याच्यावर कोणताही या रस्त्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। या गावकरी लोकांनी संपूर्ण कमी पाणी झालं त्यावेळेस इथं दगडं टाकून हा रस्ता इकडे जाण्याकरता तयार केलेला आहे आणि इकडे जवळजवळ 100 ते 150 एकर जमीन या गावची, म्हणजे 70% जमीन या नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला शिलोडा ते शिरपूर 4 किलोमीटर आणि तिथून 4 किलोमीटर सावंगा आणि सावंग्यावरून 4 ते 5 किलोमीटर शेतामध्ये यावं लागते। जवळजवळ 15 किलोमीटरचा आम्हाला जाण्या येण्याचा त्रास आहे। त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी शासनाला नम्र विनंती आहे। शासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे। नमस्कार, मी नरेश पांडे, शिलोडा येथील पोलीस पाटील। आमच्या गावाल्यांना 70% जमीन जवळपास या नदीच्या पलीकडल्या काठाला आहे। लोकांना येण्या जाण्याचा खूप त्रास होतो। पावसाळ्यामध्ये या नदीला पाणी जास्त असल्यामुळे लोकांना येण्याची सोय नाही आहे कोणची। ते दुसऱ्या गावावरून आपलं माल वगैरे पेरणं सगळं तिकडनं करतात आणि काही गावकऱ्यांच्या मदतीमुळे 500,000 अशा मदतीनुसार गावांनी तर आपले गोटे टाकले आणि माल आपला कसा तरी वाहत आहे ते। तरी माझी आमच्या गावकऱ्यांना अशी विनंती आहे की यांनी तर रस्त्याचं आणि पुलाचं बांधकाम लवकर करून देणे। प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज एनस।